dot. Again starts on the second ball. Ramdas is falling, rolling his arm again, trying to hit a big. That's a second dot in a row. 2 ball, 2 dots. That's how the game starts. Again, Ramdas versus Vikram. Clear leg this time played over the point and ball goes over the boundary line for the 4 runs and accounts open for the Malandau team with this 3 ball 4 run. Vikram on the strike. That's a beautifully played square drive. या सुंदर स्क्वेअर ड्राईव्हच्या मदतीने 3 चेंडूवर चौथाला यावेळेस पुन्हा चौथा चेंडू सावध पवित्रा घेतलेला आपण पाहू शकतो. फलंदाजाला कसल्याही प्रकारचा फटका खेळण्यासाठी त्यांनी आपले हात ओपन नव्हते केलेले. सिंगल लावायचा प्रयत्न होता आणि त्यातही यशस्वी. रामदास अचूक मारावर गोलंदाजी करतो. 5वा चेंडू घेऊन येत. यावेळेस मात्र लॉंगॉनच्या आणि स्कोरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट खेळलेला आहे. रामदास मात्र या चेंडूत 4 निर्धाव चेंडू टाकलेले आहेत आणि केवळ एका चेंडूवर एक प्रवीण चौकार आलेला होता. पुन्हा एकदा केवळ प्ले करण्याचा प्रयत्न आणि यावेळेस मात्र वेग आलेले. बॅटने कडा घेतली यष्टीरक्षकाच्या हातात आणि ओव्हरच्या शेवटच्या चेंडूत रामदासने यावेळेस मात्र आउट केलेला आहे. विक्रम परत आहेत मैदानामध्ये. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर केवळ 4 धावांच्या मदतीने एक गडी बाद झालाय मालंगाव संघाचा. आणि आपण पाहू शकता क्षेत्र या दमदार नगरीत क्रीडा रसिक खच्चून भरलेलं आहे मैदान. रस्त्यावरती आपण पाहू शकता गावातले प्रतिष्ठित मंडळी सुद्धा या सामन्याचा या इथून क्रिकेटचा स्पर्धेचा आनंद घेत आहेत. समस्त रसिकांचं आणि आयोजकांच्या वतीने आभार करतो. यावेळेस आपण टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवला आहे परंतु केवळ एकेरी धावेवर समाधान मानावं लागेल किरणला. पाहू शकता आपण सगळ्या टोपीत सुद्धा वयस्कर 60तले 70तले क्रीडा रसिक आपण पाहू शकतात रस्त्यावरती आपल्या गावात आलेल्या टुर्नामेंटचा मनमुराद आनंद घेत आहेत. शेतात आलेले शेतकरी बंधू सुद्धा आलेले आहेत. यावेळेस पुन्हा एकदा काय गोलंदाजी केली या टुर्नामेंट मध्ये. नांदूर संघाचा डावखुऱ्या हाताचा भेदक मारा करणारा हा गोलंदाज सुनील याने मागचा सामना एकेरी एकट्याच्या जीवावर ज्याने आपल्या सामन्याला संपलेला सामना जिंकून दिला. 5 रन झाले. मला असं वाटतंय की कसल्याही प्रकारचे चेंडूवर लक्ष न देता फटका भरण्याचा प्रयत्न करताय फलंदाज आणि त्यात यशस्वी होत आहे. आणि मात्र अचूक मारा आपण ज्याला म्हणतो हा गोलंदाज ज्यानं मागच्या 2ही सामन्यात कसल्याही प्रकारचा फटका न खाता रन न खाता 4 ते 5 विकेट ज्याने काढले. पुन्हा एकदा फुलटा चेंडू. यावेळेस मात्र पाऊ अंपायर कडे असेल परंतु अंपायर्स यांनी दिलाय फेल डिलिव्हरी आणि पुन्हा एकदा विकेट खात्यात आली आहे सुनील याच्या. काय गोलंदाजी करतोय पूर्ण टुर्नामेंट मध्ये. जबरदस्त गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. मागच्या सामन्यात ज्याने 5 विकेट घेतल्या होत्या आणि या सामन्यात सुद्धा पहिल्या षटकात आपलं खातं उघडलंय. चेंडू फुलटाच असला फटका फसला असला तरी विकेट ही नेहमी गोलंदाजाच्या नावावर असते त्याच्या कष्टाची असते आणि ती त्याला भेटली. दिनेश आणि कोण आउट होय ना अमित आउट झालेला आहे आणि दिनेश यावेळेस आव्हान आणि तो भेदक मारा त्याला सहन करायचा आहे. 5वा चेंडू वरचा घेऊन येत सुनील. हो जबरदस्त काय गोलंदाजी करतोय. सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. गुडलँडला चेंडू ठेवून त्याला एकतर वळवायचा प्रयत्न करतोय नाही तर लेफ्ट आर्मच्या अँगलने त्याला बाहेर काढायचा प्रयत्न करतोय. सुंदर गोलंदाजी करतोय.
नियंत्रण ठेवलं फलंदाजानं. यावेळेस मात्र फुलरलींचा चेंडू स्कोरला मिडांच्या दिशेने फटकवला असला तरी एकेरी धावे समाधानाने दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटचा प्रयत्न, परंतु 2 धावात पूर्ण. या 2 धावांसोबत दुसरं षटक संपलंय आणि केवळ 7 धावा झालेल्या आहेत मालनगाव संघाच्या.